मित्रांनो, तुम्ही कसे आहात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 6वीचा गणिताचा पायाभूत चाचणीचा पेपर म्हणजे पॅटचा पेपर, जो आपल्याला द्वितीय सत्राच्या सरावासाठी मिळू शकतो. तर मित्रांनो, आता काय आपल्याला हे पहिल्या पानावरला आपल्याला जे काही दिले आहे, विद्यार्थ्यांचे नाव काही आपल्याला हे दिले आहे ते लिहायचे आहे आणि आपल्याला ते सोडवायचे आहे. तर मित्रांनो, तुम्ही पुढे बघत जा. बरोबर किती सेंटीमीटर? 2.5 मीटर म्हणजे 250 सेंटीमीटर. लेखी चाचणीवर आधारित प्रश्नपत्रिका प्रश्न क्रमांक 3. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. प्रश्न तिसरा 8 गुणांसाठी आहे. त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी आहे. लॅपटॉपची किंमत अक्षरात लिहा. त्या ठिकाणी अंकात दिलेली आहे, आपल्याला अक्षरात लिहायची आहे. 76,299 रुपये. ब प्रश्न 16 ही संख्या रोमन संख्या चिन्हात लिहा. 1 गुणासाठी आहे हा प्रश्न. XVI. क प्रश्न खाली संख्या विस्तारित रूपात लिहा. 60,000 अधिक 7,000 अधिक 0 अधिक 20 अधिक 9. ड प्रश्न खालील प्रत्येक अंकाचा एकदाच वापर करून मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या तयार करा. या ठिकाणी आपण मोठी संख्या तयार केलेली आहे, 8,75,420. ई प्रश्न संख्या तयार करून वजाबाकी करा. 3 शतक अधिक 2 दशक अधिक 5 एकक म्हणजे 325. पुढे 2 शतक चाचणीमध्ये ब आहे 16 ही संख्या रोमन संख्येत लिहा. XVI ही आहे 325 वजा 218. तर मित्रांनो, आता आहे खालील प्रत्येक अंकाचा एकदाच वापर करून मोठ्या अंकाचा आपल्याला ते बनवायचे आहे. तर गुणाकार करायचा आणि भागाकार करायचे आहे. खालील उदाहरणे सोडवा आहे. खाली आपल्याला 919 प्रश्न 4 मध्ये भागाकार आलेला आहे 131 आणि बाकी आलेली आहे 2. प्रश्न चौथा खालील उदाहरणे सोडवा. प्रश्न चौथा 5 गुणांसाठी आहे. त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी आहे. आकृतीचा छायांकित भाग अपूर्णांकात लिहा. 5/12. ब प्रश्न 1/4 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक असलेल्या पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे 2/8, म्हणून आपण पर्याय क्रमांक 4 चौकटीत लिहिलेला आहे. क प्रश्न 4/3 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक दर्शवणाऱ्या आकृतीचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, म्हणून आपण चौकटीत पर्याय क्रमांक 1 लिहिलेले आहे. पुढे आहे ड प्रश्न 4.5 या दशांश अपूर्णांकाचे योग्य लेखन दर्शवणारे पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. तिसरा पर्याय बरोबर आहे, म्हणून आपण चौकटीत पर्याय क्रमांक 3 लिहिलेले आहे. 3.75. ई प्रश्न सर्वात मोठ्या दशांश अपूर्णांकाचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे, म्हणून आपण चौकटीत पर्याय क्रमांक 4 लिहिलेले आहे. 3.10 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 5वा सोडवा. आकृतीचे निरीक्षण करून लघुकोन, काटकोन व विशालकोन यांचे प्रत्येकी एक नाव लिहा. 3 गुणांसाठी लघुकोन, काटकोन आणि विशालकोन यांचे एक एक नाव तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहे. लघुकोन कोन CBD, कोन FBA कोणतेही एक कोन तुम्ही लिहायचे आहे. काटकोन कोन ABE, कोन EBC. विशालकोन कोन ABD, कोन FBC. ब प्रश्न कोन मापकाचा वापर करून 110 अंश मापाचा कोन काढा व त्याला नाव द्या. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. या ठिकाणी आपण कोन मापकाचा वापर करून 110 अंश मापाचा कोन काढलेला आहे आणि त्याला नाव देण्यात आलेले आहे कोन ABC. प्रश्न 6वा सोडवा. प्रश्न 6वा 5 गुणांसाठी आहे. त्यातील अ प्रश्न 3 गुणांसाठी आहे. 3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढून त्यात त्रिज्या, जीवा व व्यास दाखवा व त्यांची नावे लिहा. त्या ठिकाणी आपण 3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढलेले आहे. त्या ठिकाणी मी त्रिज्या दाखवलेली आहे AB, व्यास DC आणि जीवा EF. ब प्रश्न खालील तक्ता पूर्ण करा. त्रिज्या, व्यास. त्रिज्या 3 सेमी असेल तर व्यास त्रिज्येच्या दुप्पट म्हणजे 6 सेमी आहे. व्यास 12 सेमी असेल तर त्रिज्या व्यासच्या निमपट म्हणजे 6 सेमी आहे. प्रश्न 7वा सोडवा.
प्रश्न 7वा 4 गुणांसाठी आहे. त्यातील अ प्रश्न 2 गुणांसाठी आहे. आकृतिबंधाचा योग्य विस्तार करा. पण त्या ठिकाणी आपण आकृतिबंधाचा योग्य विस्तार केलेला आहे. त्यानंतर आहे ब प्रश्न, खालील संख्यांचे त्रिकोणी संख्या व चौरस संख्या असे वर्गीकरण करा 2 गुणांसाठी. वर्तुळात संख्या देण्यात आलेल्या आहेत आणि आपण लिहिलेले आहेत त्रिकोणी इथे संख्या. आहे आपल्याला ब 6, खालील 10, संख्येचे 15, त्रिकोणी संख्या व चौरस संख्या असे वर्गीकरण करा. त्रिकोणी संख्या या कॉलम मध्ये लिहायच्या आहेत आणि चौकोनी संख्या या कॉलम मध्ये लिहायच्या. चौरस व आयत जोडून तयार होणाऱ्या मोठ्या आयताचे क्षेत्रफळ काढा. आपल्याला आयताचे क्षेत्रफळ काढायचे आहे. तर मित्रांनो तुम्ही करू शकता. रुंदी 7 गुणिले 3 बरोबर 21 चौसेमी. ब प्रश्न, आकृत्यांचे निरीक्षण करून योग्य पर्याय समोर बरोबर अशी खूण कर 2 गुणांसाठी. सर्व लहान चौरस समान मापाचे आहेत. आकृती ए आणि बी देण्यात आलेली आहे आणि 3 विधाने देण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 चे विधान बरोबर आहे. आकृती ए व आकृती बी यांची परिमिती समान आहे. प्रश्न क्रमांक 9, खालील उदाहरणे सोडवा. एकूण 4 गुणांसाठी आहे. अ प्रश्न, बुलढाणा शहराची एकूण लोकसंख्या 80,217 आहे. त्यापैकी पुरुष 41,765 आहेत. तर स्त्रियांची संख्या किती? 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. एकूण लोकसंख्या आहे 80,217. तर आता आपल्याला आले आहे खालील उदाहरणे सोडवा. अ बुलढाणा शहराची एकूण लोकसंख्या 80.217 आहे. त्यापैकी पुरुष 41.765 आहेत. तर स्त्रियांची संख्या किती? मग आपल्याला याचं मायनस करून उत्तर काढायचं आहे मित्रांनो. आता तुम्ही हे तुम्हाला येतच असेल तर तुम्ही करून पाहू शकता. दुकानदाराने ब आहे, दुकानदाराने 8 रुपयाने 1 पेन याप्रमाणे 50 पेन खरेदी केले आणि सर्व पेन 10 रुपयांना 1 याप्रमाणे विकले. तर दुकानदाराला किती रुपये जास्त मिळाले? तर आपल्याला ह्याचं गणित करायचे आहे जे तुम्हाला येतच असेल. 50 पेनांची विक्री किंमत आहे 500 रुपये. खरेदी किंमतपेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हणून नफा झाला. नफ्याचे सूत्र बरोबर नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. 500 वजा 400 मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करूनच जावा. कारण की तुम्हाला हे अनेक असे व्हिडिओ मिळतील तर तुम्हाला पेपर सोडवायला चांगले होईल. त्यामुळे या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करूनच जावे. एक चित्र म्हणजे 4 त्या ठिकाणी फळे देण्यात आलेली आहे. आंबा, सफरचंद, मोसंबी, केळी. म्हणून आंबा हे 16 विद्यार्थ्यांना आवडते, सफरचंद हे 12 विद्यार्थ्यांना आवडते, मोसंबी हे 4 विद्यार्थ्यांना आवडते आणि केळी हे 8 विद्यार्थ्यांना आवडते. अ प्रश्न, वर्गातील सर्वाधिक मुलांना आवडणारे फळ कोणते? आंबा. ब प्रश्न, सफरचंद व केळी किती मुलांना आवडतात? सफरचंद 12 आणि केळी 8. 12 आणि 8 म्हणजे सफरचंद व केळी 20 मुलांना आवडतात. क प्रश्न, सर्वात कमी मुलांना आवडणारे फळ कोणते? मोसंबी, कारण ते 4 विद्यार्थ्यांना आवडते. ड प्रश्न, वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत?